सिंधुदुर्गातील घोटगे येथील शेतकऱ्याचा हत्तीच्या कळपानं पाठलाग केला। वन विभाग हत्तीचा बंदोबस्त कधी करणार असा शेतकऱ्यांनी सवाल उपस्थित केलाय। वन विभागाला जाग केव्हा येणार असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिलारी खोल्यातील दोडामार्ग तालुक्यातील घोटगे इथं गणेश हत्तीसह 6 हत्तींच्या कळपाचा सध्या धुमाकूळ सुरू आहे। मोठ्या प्रमाणात काजू हंगाम सुरू असल्यानं काजू उत्पादक शेतकरी काजू काढण्यात आणि वेचण्यासाठी काजू बागेत जातात। मात्र याच वेळी हत्तीचं दिवसाढवळ्या अतिक्रमण होत असल्यानं इथले ग्रामस्थ भयभीत आहे। या काजू उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। काल जी घटना घडली ती कशी घडली, नाव सांगा तुमचं। माझं नाव आत्माराम दळवी। काल काय झालं, कशी घटना घडली? काल झाला म्हणजे अचानक येऊन उभा राहिला तू। उभा राहिल्याबरोबर मी म्हटलं अरे बाबा केवढा मोठा, असं म्हटलं मी। म्हटल्याबरोबर आणखी काहीतरी पळापळ ह्यांची झाली या बायकांची। मला घेतलं त्याने आणि काजूचे आड गेले तिकडे। आमच्या शेतामध्ये 3:30 वाजता हत्तींचा कळप इथे आलेला होता आणि इथे कळप असताना आमच्या महिला होत्या आणि महिलांनी इथे हत्तींचा म्हणजे आवाज न येता ते धावत हत्ती आले। कधी आले ते समजलं नव्हतं। 4 हत्ती इथे होते आणि एक मोठी हत्ती होती ती एकदम धावतच आली आणि आमच्या काजूचे झाड होतं त्याला ढकलून एकदम त्याने तोडून टाकलेलं होतं। ह्या आठवड्यामध्ये एक महिला जखमी झालेली आहे आणि तिच्या समोरच हत्ती आल्यामुळे ती ज्यावेळी पळत होती त्यावेळी ती पडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जखमी झाला। तिच्या हातापायाला लागलं आणि अशा घटना या ठिकाणी होत आहे। गेल्या वर्षी मोर्ले गावामध्ये एका हत्तीने त्या ओंकारने बळी घेतला। याचं कुठेतरी फॉरेस्ट वन विभागाने गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे। नको ते उपाययोजना या ठिकाणी करत आहेत, त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा ह्याला होत नाही आणि याची कुठेतरी तात्काळ असा बंदोबस्त करावा वन विभागाने, जेणेकरून ह्या भागामध्ये आपला शेतकरी वर्ग त्या ठिकाणी सुखीमध्ये आणि समाधानाने आपला जो व्यवसाय आपली शेती आहे ती करू शकेल। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, दोडामार्ग।